दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आबिटकर, पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री. जिंदगी कैसी है पहेली, कभी तो हसाए कभी तो ये रुलाए. हे गाणं गुणगुणत जीवनाचा आनंद लुटणारे पद्माकर कापसे यांचा 22 एप्रिल रोजी वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक वाटचालीचा आढावा घेणारी ही विशेष बातमी. भक्ती सेवा विद्यापीठ हायस्कूलने त्यांच्या आयुष्यात संस्कारांची भक्कम पायाभरणी केली. शिक्षकांनी दिलेल्या बाळकडूमुळेच आजचे पद्माकर कापसे घडले, अशी कृतज्ञ भावना ते नेहमी व्यक्त करतात. पुढे कॉमर्स कॉलेजमधून पदवी शिक्षण पूर्ण करताना त्यांनी शहाजी लॉ कॉलेज आणि शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व केले. याच काळात त्यांच्या सार्वजनिक जीवनाचा श्रीगणेशा झाला. सामाजिक कार्याची सुरुवात त्यांनी दिगंबर जैन सभेच्या माध्यमातून केली. जैन बोर्डिंग, जैन मठ, महावीर बँक, महावीर कॉलेज, जैन पदवीधर संघटना तसेच विविध धार्मिक संस्थांमध्ये त्यांनी निस्वार्थ भावनेने कार्य केले. समाजकार्य करताना त्यांनी वैयक्तिक आयुष्यापेक्षा धर्म आणि कर्तव्याला अधिक महत्त्व दिले. चित्रपट क्षेत्राची त्यांना विशेष आवड होती. पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेऊन दिग्दर्शक होण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. मात्र कोल्हापूर सोडून गेलास तर मी अन्नपाणी त्याग करेन या आईच्या प्रेमळ इशाऱ्यामुळे त्यांनी आपली इच्छा बाजूला ठेवली. आईच्या भक्तीला प्राधान्य देत त्यांनी आयुष्याची दिशा बदलली. देव माणसात आहे, मंदिरात नाही. मानवता हाच खरा धर्म, ही त्यांची जीवनदृष्टी आहे. मंदिरात जाऊन देवापुढे परोपकाराची प्रतिज्ञा करावी, असे ते आवर्जून सांगतात. दरवर्षी 22 एप्रिल रोजी ते आपला वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांसह साजरा करतात. हृदयस्पर्श संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त ते विनामूल्य संगीत कार्यक्रम सादर करून मित्रपरिवार आणि हितचिंतकांसोबत आनंद साजरा करतात. रसिकांच्या मनाला गारवा देण्यासाठी त्यांनी हृदयस्पर्श संस्थेची स्थापना केली आहे. कोल्हापूरच्या जिंदादिल आणि समाजशील वृत्तीचे प्रतीक असलेले पद्माकर कापसे आज 61व्या वर्षातही तितक्याच उत्साहाने कार्यरत आहेत. पम्या, कापशा, पीके म्हणून ओळखले जाणारे पद्माकर कापसे आज कापसे साहेब झाले असले तरी त्यांच्या मनातील आनंद यात्री अजूनही तितकाच तरुण आहे. त्या चिरतरुण व्यक्तिमत्वाला वाढदिवसानिमित्त उदंड, निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना आई अंबाबाईच्या चरणी करण्यात येत आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. जिंदगी मिलके बिताएंगे, हाले दिल गा के सुनाएंगे, हम तो सात रंग हैं ये जहां रंगी बनाएंगे. जिंदगी मिलके बिताएंगे, हाले दिल गा के सुनाएंगे, हम तो सात रंग हैं ये जहां रंगी बनाएंगे. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है. नमस्कार. बुधवार दिनांक 22 एप्रिल रोजी 5 वाजता गोविंदराव टेंबे रंगमंदिर देवल क्लब येथे पद्माकर कापसे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि हृदयस्पर्शचा 24वा वर्धापन दिन या निमित्त संगीतकार रवींद्र जैन यांच्या गीतांवर डोलायला या. मनाला गारवा देणाऱ्या सांगीतिक मेजवानीचा आनंद घ्यायला या. आम्हा दोघांचा आग्रह यायलाच लागते. धुन
गीत गाता चल ओ साथी गुनगुनाता चल, गीत गाता चल ओ साथी गुनगुनाता चल ओ बंधु रे। सुन सबा सुन प्यार की धुन, सुन सबा सुन प्यार की धुन। ले जाएंगे दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे। ले जाएंगे दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे। सुन सबा सुन प्यार की धुन, सुन सबा सुन प्यार की धुन। आज इन नजारों को तुम देखो, आज इन नजारों को तुम देखो, और मैं तुम्हें देखते हुए देखूं, मैं बस तुम्हें देखते हुए देखूं। सुन सबा सुन प्यार की धुन, सुन सबा सुन प्यार की धुन। सजना है मुझे सजना के लिए, सजना है मुझे सजना के लिए, जरा उलझी लटे सवार दूं, हर अंग का रंग निखार दूं कि सजना है मुझे सजना के लिए, सजना है मुझे सजना के लिए। सुन सबा सुन प्यार की धुन, सुन सबा सुन प्यार की धुन। नमस्कार. बुधवार दिनांक 22 एप्रिल रोजी 5 वाजता गोविंदराव टेंबे रंगमंदिर डेव्हल क्लब येथे पद्माकर कापसे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि हृदयस्पर्शचा 24वा वर्धापन दिन या निमित्त संगीतकार रवींद्र जैन यांच्या गीतांवर डोलायला या. मनाला गारवा देणाऱ्या सांगीतिक मेजवानीचा आनंद घ्यायला या. आम्हा दोघांचा आग्रह यायलाच लागते. सुन सबा सुन प्यार की धुन, सुन सबा सुन प्यार की धुन। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.